अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यांनाच संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 18 डिसेंबर आणि हा शेवटचा महिना आहे. त्यामुळे या काळातील संकष्ट चतुर्थी अधिक खास असणार आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. संकष्ट चतुर्थीला श्री गणेशांची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही बुधवारी म्हणजेच आज 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:06 सुरू होणार आहे आणि गुरुवारी 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 संपणार आहे. या कालावधीमध्ये होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत 18 डिसेंबरला बुधवारी पाळले जाणार आहे. श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. श्री गणेशांना संकट तारणारा म्हणतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते. श्री गणेशांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही प्रभावी उपाय व सेवा देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत असा प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांवरती येणारे सर्व संकट विघ्न दूर होत असतात आणि त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होत असते. त्यांच्यावरती येणारे सर्व संकट देखील टळले जातात. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, हिरव्या मुगाचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. बघा, इतर दिवसांच्या तुलनेमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचे दैवी तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला तितक्याच पटीने लाभ होत असतो. त्यामुळे आजच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी देखील तुम्ही उठू शकता. त्यानंतर घराची स्वच्छता करून आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी देवपूजा करावी. आता प्रत्येकाच्याच बघा देवघरामध्ये श्री गणेशांची मूर्ती असतेच. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याचा, पंचामृताचा किंवा दुधाचा देखील वापर करू शकता. 11 पळी पाण्याने, 11 पळी दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा परत 11 पळी पाण्याने असा अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपतींच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तीर्थस्वरूप सर्व कुटुंबातील सदस्यांनी प्यायचं आहे. विशेषतः तुमच्या घरातील मुलांना हे तीर्थ प्यायला द्या. उरलेलं पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये थोडं करून शिंपडायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकून दिलं तरी देखील चालेल. त्यानंतर श्री गणेशांचे विधिवत पूजन करायचे आहे, ज्यामध्ये गणपतींना तुम्ही गंध, अक्षता, लाल रंगाचं जास्वंदीचं फूल, 21 दोर्वांची जुडी अर्पण करायची आहे. मोदकांचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आहे. धूप दीप ओवाळून बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय बघा आईने मुलांसाठी करायचा आहे. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जर आईचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आजीने हा उपाय केला तरी देखील चालेल. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, प्रत्येकासाठी करू शकता. एकापेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जर मुलं खूप अभ्यास करत असतील तरी देखील त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ त्यांना मिळत नसेल, मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागावं, त्याचबरोबर नोकरी व्यवसायाविषयक त्यांच्या काही समस्या असतील तर त्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. यामुळे मुलांना श्री गणेशांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागतं. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण श्री गणेशांचे पूजन केलेलं आहे तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत. मुगाची डाळ वापरायची नाही. तुम्हाला स्क्रीनवरती अख्खे मूग दिसत असतील, हे तुम्हाला घ्यायचे आहेत. तर आता हे तुम्हाला 108 या संख्येमध्ये घ्यायचे आहेत. 2 मुलं असतील तर 108 या संख्येने 2 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत.
आता ह्या वाटीमध्ये घेतलेले जे मूग आहे ते मूग घेऊन आपल्याला देवघरासमोर जायचं आहे आणि तिथे एका हिरव्या रंगाचं कापड तुम्हाला अंतरायचं आहे. आणि हिरव्या रंगाच्या कापडाला बघा प्रत्येकाच्या घरामध्ये एक ब्लाऊज पीस असतोच, तो तुम्ही कट करून छोटासा तिथे ठेवू शकता. त्यानंतर ही सेवा करण्यापूर्वी देवघरातील दिवा तुम्हाला सुरू करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण या वाटीमध्ये घेतलेला एक एक मुगाचे दाणे आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि तुमच्या 2 मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर ते 2 मुगांचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 2 हिरव्या रंगाचे कपडे तुम्हाला तिथे समोर ठेवायचे आहेत. उजव्या हातामध्ये मुगाचा दाणा घेतल्यानंतर ओम गम गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मुगाचा दाणा तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा बघा प्रत्येक मुगाच्या दाण्यावरती ओम गम गणपतये नमः या मंत्राचं पठण करत 108 वेळा तुम्हाला हा मंत्र जप करत ते 108 मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत. यानंतर त्या कपड्याची गाठ बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे. आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मुलांची दिवसेंदिवस माझ्या प्रगती होऊ दे, अशी गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि बाप्पांना सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद माझ्या मुलांवरती राहू द्या. आणि मुलांबद्दल कधीही नकारात्मक बोलायचं नाही की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलं हुशार नाहीत, असं वाक्य कधीच म्हणायचं नाही. तर तुम्हाला सकारात्मकच गोष्टी ज्या आहेत ना ह्या सकारात्मक उद्देशाने सांगायच्या आहेत. तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या बाबतीत असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. जितकं तुम्ही सकारात्मक बोलाल तितकं त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळेल आणि त्यांची दिवसेंदिवस मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होत जाईल. त्यांच्यावरती येणारे संकट, विघ्न टळत जातील. त्यामुळे सकारात्मकच तुम्हाला मुलांच्या बाबतीत बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांकडे त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला दिवसभर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जिथे आपण गणपतींची पूजा केलेली आहे देवघरामध्ये तिथेच ठेवायची आहे. चंद्रोदयापर्यंत ज्यावेळेस आपण आपला उपवास सोडत नाही तोपर्यंत ही पोटली तिथेच ठेवायची आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे. आता ही पोटली तुम्हाला कुठे ठेवायची आहे तर तुमची मुलं बघा ज्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात त्या खोलीमध्ये तुम्हाला त्यांच्या पुस्तकांजवळ किंवा त्यांच्या बॅगेजवळ तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवायची आहे. किंवा अगदी तुम्ही त्यांच्या उशीजवळ जरी ही पोटली ठेवली तरी देखील चालेल. आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, तुमच्या जवळ राहत नाहीत, हॉस्टेलला आहेत किंवा बाहेर देशामध्ये आहेत, अशा वेळेस मुलांचं साहित्य आपल्या घरामध्ये असतं. मुलांच्या साहित्याजवळ किंवा मुलं घरी आल्यानंतर जिथे त्यांचा वावर जास्त असतो, जिथे ते जास्त वेळ घालवतात त्या ठिकाणी तुम्ही ही जी पोटली आहे ती पोटली तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर रात्रभर ही पोटली तिथेच ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे आणि उठल्यानंतर घराची स्वच्छता करून सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायची आहे. देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला ही जी पोटली आहे ती तिथून उचलायची आहे. त्यासोबतच तुम्हाला एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल आणि शक्य असेल तर दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपल्या घराच्या आसपास एकतरी गणपती बाप्पांचं मंदिर असतंच, तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल दोर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आणि ही पोटली आपल्या हातामध्ये पकडून मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि तिथे बसून तुम्हाला ओम गम गणपती नमः या मंत्राचा 11 वेळेस पठण करायचं आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळा देखील करू शकता. त्यानंतर ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे. या उपायामुळे मुलांमध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल. मुलांची दिवसेंदिवस प्रगती होईल आणि मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील. तर असा हा उपाय आज वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही नक्की करा. या चतुर्थीला जर तुम्हाला शक्य नसेल तर पुढे येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.